मॉर्निंग, वेलकम बॅक टू आवर चॅनल। तर आज आहे डे 4 आणि आम्ही आता पोहोचलेलो आहोत तिरुअनंतपुरममध्ये। आता आज आम्ही जाणार आहोत पद्मनाभ स्वामी टेम्पलला। तर आता दर्शन घातलेली आहे, लुंगी आणि साडी घातलेली आहे। साडी आणि लुंगी कंपल्सरी आहे तिथे। लेट्स गो। तर सकाळी सगळ्यांचं आवरून झाल्यानंतर आम्ही दिवसभराचं प्लॅनिंग करत होतो की दिवसभर काय काय करायचं। हॉटेलच्या बाहेर मग सगळ्यांनी आम्ही थोडा फोटोशूट केला। मग तिथून मग आम्ही मंदिराकडे निघालो। मंदिरमध्ये मोबाईल अलाउड नसल्यामुळे आम्ही मंदिरामध्ये जायच्या आधीच थोडेफार फोटोज काढून घेतले। फायनली दर्शन झालेलं आहे। मस्त दर्शन झालेलं आहे आमचं। आतला ॲम्बियन्स कसा वाटला? खूप मस्त। 50 रुपीचं तिकीट काढलं आम्ही आणि तुपाचे दिवे लावलेले असतात, त्यामुळे मूर्ती थोडी काळोखात दिसते, पण एकदम दर्शन झाल्यानंतर एकदम मस्त वाटतं। करेक्ट। हॉटेलवर रिटर्न येऊन आम्ही सगळ्यांनी मग ड्रेस चेंज केले। हाय गाईज, तर आम्ही आता हॉटेलमधून चेकआउट करत आहोत। तरी आता 11:45 झालेले आहेत। आम्ही या हॉटेलमध्ये थांबलेलो, पॅट्टम रॉयल हॉटेलमध्ये। एकदम मस्त हॉटेल आहे। जर तुम्हाला यायचं असेल, डिलक्स रूम, सगळ्या रूम एकदम मस्त आहेत। AC वाल्या सगळ्या कम्फर्टेबल रूम आहेत, तुम्ही नक्कीच इथं येऊ शकता। तर आम्ही आता जाणार आहोत लंच करण्यासाठी। तर चला, तर आपण मग आता लंच करूया आणि नंतर मग आम्ही आता जाणार आहोत जटायू पार्कला। जटायू पार्क झाल्यानंतर मग आम्हाला आझिमाला टेम्पल आहे, तिथेही जायचं आहे। चला मग आता एक एक पॉईंट कसे कसे कव्हर होतात बघूया आपण। लंच केल्यानंतर मग आम्ही जटायू पार्कमध्ये पोहोचलो। त्यानंतर इथं खाली आम्ही तिकीट काउंटरला दोन्ही पण तिकीट इथंच कलेक्ट केले। त्यानंतर मग आम्ही वर निघालो। हाय गाईज, आम्ही आता पद्मनाभ स्वामी टेम्पल बघून आता जटायू पार्कला चाललेलो आहोत। जटायू पार्कची तिकीट काढलेलं आहे। तिथे तुम्हाला फक्त एंट्रीचे 325 द्यावे लागतील आणि त्याच्यानंतर सेपरेट केबल कारचं तिकीट काढावं लागतं। आम्ही पद्मनाभ स्वामीचे टेम्पल बघून लंच करून मग आता तिथून 1-1.5-2 तास लागतात जटायू पार्कला यायला। चला, मी आता तुम्हाला वरचा व्ह्यू दाखवते। हे बघा, माझ्या मागे सगळेजण आले आहेत। मस्त 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 विजिट आहे। जसं आपण 500 रुपये देतो तसं वर तिड आहे। जेव्हा वर आल्यावर आपण बघतो फुल्ली सॅटिस्फाय। ह्याच्या मागची स्टोरी, ह्याच्या माग जेव्हा रावण सीतेचं हरण करतोय तेव्हा जटायू जो असतोय तो त्याच्या रावणाच्या मागे लागतोय। तर त्यानंतर रावण त्याच्या हत्यारानं वार करतोय तेव्हा त्याचा एक पंख छाटले जातात तेव्हा पक्षी वरून खाली पडतोय, म्हणजे जटायूवरून खाली पडतोय।
तेव्हा त्यानंतर ना मग तर इथं त्याच्या स्मरणात हे स्टॅच्यू बनवलेला आहे आणि हे बनवण्यासाठी त्यांना 10 वर्ष लागलेली आहेत. मस्त असं स्पॉट आहे. जर तुम्ही कधी आला या साईडला तर डेफिनेटली इथे व्हिजिट करा. आता भेटले पैसे. हे रामाचं पाय तिथे उठलेलं आहे ना. हे बघा तुम्ही बघू शकता जटायू पार्क किती मस्त आहे. म्हणजे जसं आपण 555 रुपीज देतो तसं वर्थ आहे. वरनं व्ह्यू बघा.